वंदन मी करून वंदन घ्या करून बाळू माझ्या मामाच अकोळ या गावात लग्न झाल्यावर झाल्यावर बाळू माझ्या मामाचा संसार सुरू बाबा झाल्यावर लग्न बाबा झाल्यावर बाळू माझ्या मामाचा संसार सुरू बाबा झालाया नको बघा होत त्याच्या नशिबी आलया त्याचा नवतान बाळू माझ्या मामाचा बाळू माझ्या मामाचा बाळू माझ्या मामाचा बोल विठ्ठला बाळू मामाचं लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस बाळू मामा घरात राहिला बाळू मामाला लागलं वाईट वाटायला या नीतीनं काय आपल्या टाकलंय बर का पदराला हे वागवलं पाहिजे त्यांचा संसार सुरू झाला बळजबरीनं संसाराच्या फेऱ्यात आपल्याला अडकवण्यात आलेला असायला जे नक्की होते एक सत्पुरुषी साधू पुरुषी असा बाळू मामा असा संन्यासी असल्याचा संन्यासी अवतार पुरुष असल्यावर का बाळू मामा लग्न झाले बाळू मामाचे नैलाजान झाला बाळू मामाचा संसार सुरू झाला बाळू मामाचा नैसर्गिक बर का वळण बदललेला असायला मोहबंधनाच्या जाळ्यात बर का त्यांचे हात पाय गुरफटून गेलेले असायला बाळू मामाला वाटत होतं ह्या बंधनात आपण अडकून वाटत होतं परंतु या बंधनात अडकलो पण याचा धिक्कार करणं जे आपल्या नशिबी आलंय ते भोगण्याशिवाय गत्यंतर नाही बर का आपल्याला म्हणून मामानं त्यावेळेला संसाराच्या या क्रियेमध्ये कोणताच बदल केलेला नाही जे आलं आपल्या नशिबाला भोगलं पाहिजे आपल्याला म्हणून नीती नियमानं मामा काय करायला मेंढर बघा घेऊन बकरी घेऊन आपल्या बायकोला संघ घेऊन बर का चारणी लागला होता मामा करायला सत्यावाला जेवण घालण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी सत्यावाला संगती घेतलं घेऊन बर का मामा शेळ्या मेंढ्या घेऊन बर का चारणी लागला होता करायला चारणी लागला करायला चारणी लागला करायला गा साधू बाळू मामा साधू बाळू मामा गा साधू बाळू मामा गा अकोलाच्या रानात मायाच्या संगाट मामायाच्या संगाट राणी बाबा सत्यवा राणी बघा सत्यवा राणी बघा सत्यवा शेवाच्या जी करीता
पोटात गारानच आपले बाबा सांगेत बोल विठ्ठला. बाळू मामाचा व्यवसाय बकरी मेंढर राखायचा, त्याला घर कधी न गाव कधी माहित नाही. असा बाळू मामा मेंढर राखत असताना बाळू मामाची राणी सत्यवा पतीला भाकरी घालण्यासाठी जेवण घालण्यासाठी आपल्या पतीच्या पाठी माग मात्र ऊन ऊन डोंगरातून दोरीतून माळातून उन्हातून पावसातून हिवाळ्यातून बर का मामाच्या संग लागली होती हिंडाईला. जिथे जिथे बकऱ्याचा तळ पडत असायला संत बाळू मामाला त्यावेळेला लोक भेटण्यासाठी येत असायला. बाळू मामाच्या बोलण्याचा शब्द खरा होतो म्हणून प्रत्येक जण परपंचात आडवू दे, कशाचं आड आलं तर बाळू मामाला विचारावं म्हणून प्रत्येक जण बकऱ्याच्या तळ जिथं पडतो मेंढरांचा त्या ठिकाणाला लोक बर का हजारो येऊन भेटत असायला. बाळू मामाचं दर्शन घेत असायला. आपल्या परीने मामा त्यांच्या संकटाचं निवारण करीत असायला. आणि मामा त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी बोलत बसली म्हणजे सकाळी उजाडलेला दिवस संध्याकाळी मावळून गेलेला ह्या बाळू मामाला माहिती न पडत नसत. अशा ह्या बाळू मामाची बकरी राखण्यासाठी बर का त्यांच्या बकऱ्या संघ 10-20 लोक कायम असायची. सत्यवाही माऊली त्यावेळेला मामाच्या बकऱ्याच्या संगट हिंडत असायला. ज्या ज्या ठिकाणी मामाची बकरी वस्तीला राहत त्या ठिकाणाला माऊली काय करायला पतीची सेवा जीवा पडलाली करायला. बाळू मामाला काय हवं काय पाहिजे बाळू मामा काय सांगणार आहेत ती पहिल्यांदा जाणून घेत होती. बाळू मामाचा एक तरी स्वभाव तिला माहित बर का असायला. ती त्या ठिकाणाला तळ पडलेल्या जाग्याला जळण बर का गोळा करायची. जळण आणून त्यावेळेला स्वयंपाक करून आपल्या पतीला ती घालत असायला. मेंढ राखणार बाकीच गडी होतं त्याला ती जेवण करून घालत असायला. अशी मोठी जबाबदारीची कामगिरी ती करत असायला. दिवसा मागून दिवस लागलं होतं लोटाईला. विचार पडला बर का तिच्या मनाला देवा रोज बर का या मेंढरात कितीतरी मेंढराची बाळंतपण मी लागलोय बघायला. परंतु माझी कुस नाही उजवली अजून या वेळेला. म्हणून त्या ठिकाण्याला मात्र वाटायला. लग्न होऊन 9 वर्ष झालेली असायला. अजून बाळ नाही बर का आपल्या पोटाला. म्हणून मात्र त्या ठिकाण्याला मनातल्या मनात मामाचं काम करत बकऱ्या संघ सत्यवा लागली होती हिंडाईला. अरे फिरायला लागली हिंडाया लागली फिराया लागली हिंडाया लागली
तर विठ्ठला बाळू बरका मामाची राणी सत्यवा बाळू मामाच्या संग वनवन वरवर दिवस फिरत होती. असा प्रपंच बाळू मामाचा चालल्याला. हजारो लोक येऊन बाळू मामाला भेटत असायला. आपला प्रपंच करून बाळू मामा लोकांची दुःख सुख निवारण करत असायला. अशी सेवा बाळू मामा जनतेची प्रपंच करू लागला. तब्बल 9 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बर का या सत्यवाला दिवस गेलेला असायला. बाळू मामाच्या बकऱ्याचा तळ पडला होता कापशीच्या रानाला. त्यावेळेला सत्यवाला 7वा महिना चालू होता. विठ्ठला सदा हा लग्न झाली 9 वर्षी झाली. मनातल्या मनात प्रत्येक देवाला प्रार्थना करत होती, देवा मला पोटी फळ दे. म्हणून आजची सत्यवा मात्र देवाची प्रार्थना करीत असताना अशाच मात्र दिवस निघून गेल्यानंतर सत्यवाला दिवस गेले. 7 महिने पूर्ण झाले. त्यावेळेला मामाची बकरी कापशीच्या रानात असायला आणि या सत्यवाची आईला आनंद झाला होता. तिला बरं का दिवस गेल्यात म्हणल्यानंतर बिचारी आपल्या मुलीच्या मदतीसाठी म्हणून तीही बकऱ्या देऊन 7 महिने झाले होते. माझ्या मुलीला ढवाळ लागला असेल म्हणून मात्र त्या ठिकाण्याला आपल्या मुलीला खाण्या पिण्याला घेऊन मुलीला मदत करण्यासाठी माझी मुलगी फिरती राणा वनातून. म्हणून मुलीला मदत करण्यासाठी बर का ती त्या मेंढरात आलेली असायला. ती बकऱ्याबरोबर कायम नित्य नियमाने विठ्ठला हिंडत असायला. आणि अशा वेळेला ह्या 7 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला कोणता प्रकार घडला होता माहितीये का? अकुळ गावात या अकुळ गावात बर का देवाची यात्रा असायला. यात्रा हे समजल्यानंतर त्यावेळेला सत्यवा लागली होती मामाला सांगायला. बोलाया लागली सांगायला लागली बोलाया लागली सांगायला लागली. आपल्या त्या पतीला आपल्या त्या पतीला संत बाळू या बाबाया संत बाळू या बाबाला. आपल्या त्या पतीला आपल्या त्या पतीला आम्ही आणि गुण दाती आम्ही आणि गुण अकुळाच्या जत्रला अकुळाच्या जत्रया माया बोलयात नको बघाया जायाला नको बघाया जायाला नको बघाया जायाला. बाबाया धरला गा सत्यवाच्या बाईन सत्यवाच्या बाईन गा सत्यवाच्या बाईन सत्यवाच्या बाईन सत्यवाच्या बाईन सत्यवाच्या बाईन सत्यवाच्या बाईन. तर त्या ठिकाणाला मामाची बायको सत्यवा मामाला लागली होती सांगायला. काय सांगायचं तुम्हाला? अक्कोलची यात्रा आपल्या अहो देवाची आहे. तुमच्या बरोबर मी मेंढरा कधी फिरत्या परंतु वर्षात एकदा तरी आपल्या गावचा देव आहे त्या देवाच्या जत्रेला आपण गेलं पाहिजे. माझ्या आल्या मला नेण्याला आणि आम्ही जातो जत्रेला. मग एवढा म्हणल्यानंतर अंतर्ज्ञानी अंतरिता असल्याला बाळू मामा आपल्या राणीला लागला होता सांगायला. असल्या अवघडलेल्या दिवसात तुला 7वा महिना एवढं पाठ घेऊन कवा चालत जाणार त्या अकुळला. तुला पुत्र होऊ दे मुलगा होऊ दे. तू बाळातीन झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपण जाऊ. कुठं देव पळून जातो की आपण पळून जातोय. परंतु ह्या परिस्थितीत तू गरोदर आहे 7वा महिना चालू आहे.
नको जायला त्या कुळच्या जत्रेला गावच्या जत्रेला. असं म्हणल्यानंतर सत्यवान हात धरलेला असायला मामाचा विरोध डावलून त्या वेळेला दोघीच्या दोघी माया लेकी या बाळू मामाचं कधी सगळं असण्यावारीतून सगळं बोलण्यावारीत विनोदावारी नेत होत्या. बाळूमामा वारंवार सांगत होता, परंतु दोघी सुद्धा ऐकायला तयार नाहीत. म्हणजे बाळूमामाची भंती सासू आणि बायको सत्यवा. अशा उभयता दोघी मामानी तळ सोडलेला असायला त्या निघून वर का एक फरलांगवर अंतर चालून म्हणजे गेल्या. मेंढराच्या तळापासून एक फरलांगवर गेल्याबरोबर त्या कापशीच्या रानात बर का कृष्णाबाई शेवडेकर नावाच्या बाईच्या रानात त्यावेळेला मामाची बी मेंढर बसलेली असायला. आणि त्या मेंढरापासून ही सत्यवा मात्र तळापासून एक फरलांगवर गेल्याबरोबर ह्या सत्यवाचा पदर बोराटीच्या झाडामध्ये पदर अडकलेला असायला. तिचा पाय ठेचकाळून ती जमिनीवर पडायला. जमिनीवर पडून सत्यवा बेशुद्ध झाली. त्या ठिकाणी आला दरानी लगाई पडाली दरानीला पडाल्या लगा पडाली दरानीला पडाल्या. घरातीचा अडकून बेशुद्ध पडाल्या. बेशुद्धतया पडाली जणवारी उचलाला. जणवारी उचलून मेंढराच्या तळावरा तळावर नेलया तळावर नेलया लागलं बाळू माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला बळा बळा मामावा बळा बळा मामावा धाव तुम्ही लवकर मामा मुलीत लागयाच्या वरात लागयाच्या वरात बोलायला लागल्या. सदा बोल विठ्ठला. जसं मात्र त्या ठिकाणाला वाटणे चालल्यानंतर फरलांगर गेल्याबरोबर बोराटीच्या काट्यात पदर अडकला आणि सत्यवा पडले. त्या ठिकाणाला पडलेल्या जागेला बेशुद्धच पडली. हे पाहिल्यानंतर लोकांनी तिला उचलून मामाच्या तळाजवळ आणलेली असायला. संघ यात्रेला चाललेले लोक होते, घाबरले सगळे. प्रत्येकाने उचललं, पुढे जायचं सोडून दिलं. सत्यवाला उचलून मेंढराच्या तळावर आणलं. आणल्यानंतर ही बातमी मामाला जाऊन समजल्यानंतर मामाचा क्रोध बरका भडकलेला असायला. कारण मी नको म्हणून सांगत होतो, माझं नाही ऐकता मात्र पुढे निघून जात्या तर काय हरकत नाही, मला तिकडे यायचं नाही, त्याला काय बघायचं नाही असं म्हणल्यानंतर मामाला लोक लागली होती सांगायला, मामा तुमच्या आम्ही पाया पडतो, कसं पण करा, काही पण करा, पण सत्यवाला वाचवा या जाग्याला. हा भयानक प्रकार आहे. पोरगी बेशुद्ध पडल्या मामा, परंतु ह्यातनं तुम्ही वाचवलं पाहिजे म्हणून लोक मात्र मामाची लागली विनवणी करायला, पाय धरणी लागली करायला. एक कली स्वभाव संत बाळू मामाचा, बाळू मामा मात्र पुढे यायला तयार होईना. पुढे भविष्य जाणून त्यावेळेला भयंकर प्रकार आहे हा लक्षात मामाच्या आलेला असायला. म्हणून मामा गडबडीना हे आपल्या सासूबाईच्या जवळ म्हणजे बहिणीच्या जवळ आणि बायकोच्या जवळ आले. मामाने या दोघीच्या भोवतीने एक रिंगण केला बाळू मामाने. काय आणि सासूच्या आणि सासूचा आणि लोकांचा ऐकून मात्र बाळूमामाच्या आला. त्या ठिकाणी बाळूमामाने विचार केला आणि त्या ठिकाण्याला मात्र दोघीच्या भोवती मामाने रिंगण मारलेला असायला. त्यावेळेला ही सत्यवा बेशुद्ध असायला. मामा गंगूबाईला लागले होते सांगायला, ह्या रिंगणाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असं मामाने सांगितलेलं असायला. काय वाटल ते झालं तर ह्या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही. जर रिंगणाच्या बाहेर केले तर काय झाला प्रकार तर त्याला जबाबदार मी नाही असं सांगून मामा तिथून निघून गेलेले असायला. रिंगण मारले आणि मामा मात्र बाजूला निघून गेले मेंढराच्या तळाकडे, मेंढराकडे. कशी जशी रात्र लागली होती वाढाईला,
रात्र लागली होती वाढायला. भयान शांतता त्या ठिकाण्याला, शांततेच्या जाग्याला ह्या अंधाऱ्या रात्री माया लिखी त्या रिंगणाच्या मध्ये बघायला. आणि त्या दोघी जणी बसलेल्या त्या जाग्याला दुपारच्या 2 वाजण्याच्या सुमाराला ही सत्यवा शुद्धीवर आली बर का त्या ठिकाण्याला. जशी सुधीर आली तशी त्या ठिकाण्याला शुद्धीवर आल्यानंतर त्यावेळेला अन भिवून गेली जीवाला भिली जीवाला, भिली बघा जीवाला गा भिली जीवाला, भिली बघा जीवाला गा भिली जीवाला, भिली बघा जीवाला गा भिली जीवाला, भिली बघा जीवाला व भिली जीवाला, रिंगणात बसलेली व रिंगणात गा, भिली बघा जीवाला गा भिली जीवाला, रिंगणात बसलेली व रिंगणात वा, रिंगणात बसलेली व रिंगणात वा, रात्रीच्या 2 बघा रात्रीच्या वा, रिंगणात बसलेली व रिंगणात वा, रात्रीच्या 2 बघा रात्रीच्या वा, 2 बाबा वाजलेल्या 2 वाजल्या, सत्यवाला त्याच बघा त्याच येळाला, 2 बाबा वाजलेल्या 2 वाजल्या, सत्य बघा येळाला गा सत्य वाजवा, तुमच्याला याला गलव तुमच्या याला वा, रिंगणाच्या बाहेर बाबा पायी टाकला, सत्यवाला बाहेर बाबा बाहेर वाजवा, रिंगणाच्या बाहेर बाहेर टाकला, बाई बाबा टाकला गा बाई गा बाबा टाकला, बाबा टाकला गा बाई बाबा टाकला. विठ्ठला रात्रीच्या 2च्या सुमाराला सत्यवाद शुद्धीवर आली. आल्यानंतर भयान शांतता होती. त्यावेळेला पोटात कळा सुरू झाल्या तिच्या त्या ठिकाणाला. तो त्या ठिकाणाला तिला भिवून मात्र कळा सुरू झाल्या. असं करता करता 7 महिन्याची गरोदर सत्यवा पाट्याच्या पाऱ्यामध्ये कळा सुरू पाट्याचे म्हणजे पाठ होत आली होती. एवढ्यात तिने विचार केला की आता संशय झालाय म्हटल्यानंतर काय करायचं. तर मामाचा हा विचार डावलून त्यावेळेला तिनं काय करायला. आणि मात्र त्या ठिकाणी रिंगणाच्या बाहेर पाय जसा टाकला, एक पाय बाहेर तिने टाकला. एवढ्यात बर का आकाश कोसळावं कुराड पडावे तद्वतच या सत्यवाचा गर्भपात झाला. मूल त्या रिंगणाच्या बाहेर पडलं. सत्यवा निमी रिंगणात आणि निमी रिंगणाच्या बाहेर पडले. पडलेल्या जागेला परत सत्यवा बेशुद्ध झालेली असायला. बेशुद्ध झाली त्या ठिकाणाला. तिकडं मात्र बाळू मामा बाळू मामा मात्र काय करत होते माहिती आहे का. रानात जसा शेतकरी बर का गोपण घेऊन शाळवाची पाखरं राखतो तद्वतच मामा हातामध्ये गोपण घेऊन मामा राखण लागला होता करायला. मग तू कशाची राखण करत होता. त्या गोपनीत काय होतं त्याला परमेश्वर जाणे. त्या गोपनीत काय गाठलं होतं कसं राखण करत होता म्हणल्यानंतर जे गोष्ट व्हायला नको होती बर का तीच प्रत्यक्ष ती गोष्ट घडली. आणि बाळ मामाचा त्यावेळेला बर का एकुलता एक बाळ तो त्या ठिकाणाला तिचा गर्भपात झाल्यानं मयत झाला. जसं मयत झाल्यानंतर बाबा ह्या मामानं काय केलं पोटचं देऊन पाठचं राखलं. म्हटल्यानंतर ह्या बाळूमामाला वाईट वाटलं. पोटचं दिलं मी पाठीचं राखलं. अशा भयानक परिस्थितीमध्ये मी रात्रभर लागलो तो झगडायला. बायकोनं माझं ऐकलं नाही. आपला बाळ गेला म्हणल्यानंतर मामानं त्यानंतर 4 दिवस पाण्याला स्पर्श केला नाही, अन्नाला स्पर्श केला नाही. आता 4 दिवसाचा निटुपाचे तपासे मामा राहिला त्या ठिकाण्याला. आणि त्याचा मामाचा संसार वर्ग अडकळला. त्यांचा संसार इथंच संपला. मामाने आपल्या बायकोचा त्या दिवसापासून त्याग केला. म्हणजे तिला बायको कधी म्हटलं नाही. आणि ती मात्र ही सत्यवा आपल्या आई बापाच्या घरी जाऊन राहू लागली. तर विठ्ठला या मामाचा तो बाळ जर का जिवंत राहिला असता तर काय झालं असतं माहितीये का. या पृथ्वीवर तो एक मोठा चमत्कार झाला असता. मामाच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली असते. परंतु हा मामाचा बाळ विठ्ठला कोणत्या ठिकाणी चिर निद्रा घेते माहितीये का. बाळेघोल, कापशी आणि काळुंद्रे या 3 गावच्या शिर 3 गावच्या 4 गावच्या शिवेवरती चिर निद्रा घेत आहे. म्हणजे तो अजून जिवंत आहे, साक्षात आहे. असो मात्र त्या ठिकाण्याला मामाचा प्रपंच या ठिकाण्याला. मामाच्या प्रपंचाची वाट खुंटली या ठिकाण्याला. आणि दुसरी पाऊल वाट बर का निर्माण झाली. आणि त्या वाटेनं मामानं बर का संसारातून संन्यास घेतल्याप्रमाणे बाबा तो संन्यास घेऊन लोक कल्याणासाठी लोकांचा संसार फुलवण्यासाठी मामा त्यावेळेला शेळ्या मेंढ्या घेऊन मामा काय लागले करायला.
तर मामा शेळ्या मेंढ्या घेऊन लागले होते रानो हिंडयाला लागले हिंडया लागला लागला हिंडया लागला लागला माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला मेंढयाच्या तगतीचा गाबकऱ्याच्या तगतीचा बाळू माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला मेंढयाच्या तगतीचा गाबकऱ्याच्या तगतीचा बकऱ्याच्या तगतीचा बकऱ्याच्या तगतीचा दूत लागल्या काढायला गा दूत लागल्या काढायला मेंढयाच्या तगतीचा गाबकऱ्याच्या तगतीचा दूत लागला काढायला गा दूत लागला काढायला बाळू मामा माझा त्या बाळू मामाया आता मपूर गावाला गा आता मपूर गावाला बाळू मामाला त्या बाळू मामाया आता मपूर गावाला गा आता मपूर गावाला मपूर गावाला मागार गोटी पेट्याला भातयाच्या वप्याला भातयाच्या वप्याला मपूर गावाला गा मपूर गावाला भातयाच्या वप्याला भातयाच्या वप्याला या त्याला या संत बाळू मामाचा मंदिर है या चाले के गा मंदिर या चानवा या त्याला या त्याला संत बाळू मामाचा या मंदिर या चानवा या क्या सितारा कंपनी मुंबई च्या केंद्राला वा मुंबईच्या नगरीला या क्या सितारा कंपनी मुंबईच्या केंद्राला वा मुंबईच्या नगरीला बघा तारखेला वा फेब्रुवारी महिन्याला 95 सालाला गा 95 सालाला